प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज दाखवणार आहे अळूची वडी। चला मग त्याचं साहित्य दाखवते। हे बघा मी तुम्हाला आज अळू वडे दाखवणार आहे। त्याचे मी हे बघा ही पानं घेतली आहे, ही वडीची पानं आहेत बघा, माझ्या मैत्रिणीने दिलेली आहेत पानं ही। हे बघा हे मी स्वच्छ करून वगैरे ना याचे बघा हे अशी शिगर हे काढून घ्यायचं का, हे पूर्ण असं हे देठ वगैरे असं मी स्वच्छ करून घेतलेले सगळे साफ करून। आणि त्याच्यासाठी मी घेतलेले आहे हे तीळ घेतलेले आहेत, मी अर्धी वाटी तीळ आहेत सफेद, तांदळाचं पीठ आहे, लसूण घेतलेले आहे, एक अख्खा लसूण घेतलेले आहे, आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, हे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तिखटवाल्या मिरच्या आहे, हळद घेतलेली आहे, बेसन पीठ आहे, मीठ आहे आणि आगूळ आहे। हे आगूळ नसलं तर तुम्ही लिंबू घालू शकता किंवा कोकम पाण्यामध्ये घालून ना 10 मिनिटं भिजवायचे आणि नंतर त्याचं पाणी टाकायचं याच्यामध्ये। हे मी गावावरून आगूळ आणलेले आहे आणि पाणी। हे बघा आता मी मिक्सर लावते। हे मी मिरची आहे ना ही बारीक करून घ्यायची आहे, मिरची आलं आणि लसूण हे मी आता बारीक करून घेते। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि आता हे मिक्सरला लावून घेते। हे बघा मी वाटून घेतलेलं आहे। हे बघा असे करून घ्यायची चटणी चांगलीपैकी मस्तपैकी बारीक करून घ्यायची। आता मी काढून घेते। हे बघा आता हे बेसन पीठ टाकते मी, हळद आहे, तांदळाचं पीठ टाकायचं मस्त कुरकुरीत होतात अळूवड्या। आता तर मीठ टाकून घेते, चवीनुसार मी मीठ टाकते आणि हे आता मी वाटलेली आहे ना आलं लसूण आणि मिरची ते टाकते। सफेद तीळ टाकते, हे बघा सफेद तीळ टाकले, सफेद तीळ भरपूर टाकायचे, मस्त लागते अळूवडी बघा तुम्ही। आणि आता मी आगूळ टाकते, हे बघा आगूळ टाकते, हे गावावरून आणलेलं आगूळ आहे आमच्या आणि बघा किती घट्ट आहे बघा, हे टाकायचं मस्त होतंय। त्याची मी सोनकढी पण तुम्हाला एक दिवशी दाखवी, कारण ना आळूला खाज असते ना, म्हणून आपण याच्यामध्ये आगूळ लिंबू किंवा कोकमचं पाणी जरी तुम्ही टाकलं ना, कोकम 10 मिनिटं भिजवायची आणि मग पाणी टाकायचं त्याचं काढून, लिंबू नसेल तर तुमच्याकडे। तर मी एकजीव करून घेते। हे बघा एवढं पीठ असं करून घेतलेलं आहे, एवढं घट्ट असं रे पातळ करायचं नाही, पीठ घट्टच करायचं। हे बघा मी घट्ट करून घेतलेलं आहे। आता मी आळूच्या पानाला लावून दाखवते तुम्हाला। हे बघा आळूचं पान घेतलेलं आहे मी, आता ह्याला मी तुम्हाला लावून दाखवते कसं लावायचं ते। आणि तुमच्याकडे कसे करतात ना ते कमेंट करून सांगा, आमच्याकडे अशी पद्धत आहे। आणि मी हाताने लावलं असते, पण याच्यामध्ये ना मिरची तिखट टाकलेली आहे ना, म्हणून मी चमच्याने लावते। तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता, पण मी नाही लावत, कारण मग नंतर ना हाताची आग होते। मी असं लावून घेते चमच्याने। हे बघा मी असं लावून घेतलेलं आहे आणि नंतर मी हे बघा असं करून घेते। आमच्या मी कोकणी पद्धतीत करते, कारण मी आमच्या घरी असं बनवलं जातं, तशी मी बनवते तुम्हाला दाखवते। आता हे बघा हे एक आळूचं पान घेते आणि असं लावते परत। हे बघा हे 3 पानं मी लावलेली आहेत। आता मी याचे घड्या घालून घेते, इथे पण थोडंसं लावायचं, मग पीठ चिकटून राहतो। ही वडी केली ना याला पिठाला चिकटते, मग असे दोन्ही साईड अशा करून घ्यायच्या, यांना पण थोडंसं पीठ लावायचं। आणि कोकम वगैरे टाकायचा का, कारण याला ना खाज असते आळूच्या पानांना, कुठलंही आणा तुम्ही सगळ्या आळूच्या पानांना खाज असते। हे बघा हे बघा कशी वडी झाली बघा। काय काय लोक बांधतात, आम्ही बांधत नाही रे, असेच ठेवणार आहे बघा असे। हे बघा कशी वडी झाली बघा छान। आता मी करून घेते सगळ्या। हे बघा 3 आळू वडे झालेले आहेत। आता ह्यानं मी 20-25 मिनिटांना उकडायला ठेवते। हे बघा हे पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यावर मी हे ठेवते।
हे बघा, आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि 20-25 मिनटं पाहिजे, चांगले उकडायला पाहिजे, कारण उकडल्यानंतर ते मस्त कडक होतील. मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा 25 मिनटं झालेली आहेत. आता मी उघडून दाखवते तुम्हाला. हे बघा झालेले आहेत तयार. बघा किती मस्त. हे बघा तयार झालेले आहेत. आता थंड झाल्यावर मी कापते, तेव्हा तुम्हाला मी दाखवते. हे बघा थंडगार झालेले आहेत. बघा कसे मस्त कडक झालेले आहेत. बघा आता मी हे कापून घेते. बघा 3 झालेले आहेत. आता कापते मी. हे बघा आता मी कापून घेते. साधी आणि सोपी पद्धत आहे आळूवड्यांची. बघा मी साध्या सोप्या पद्धतीत केले. तुम्ही कशा करतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा तुम्ही. हे बघा अशा पद्धतीत मी कापून घेतलेले. हे बघा किती मस्त झाले. बघा हे बघा सगळे. बघा हे बघा एक कापून घेतलेली आहे आणि बघा कसं मस्त आणि कडक एकदम मस्त झालेले आहेत. बघा आता मी ही तळून घेते. जास्त तेलामध्ये तळणार नाही आहे मी, थोडं तेलामध्येच तळणार आहे, कारण जास्त तेलामध्ये तळले ना मग करपतात आणि हे उघडून जातं पूर्ण, म्हणून मी कमी तेलामध्येच तळणार आहे. हे बघा हे आता 2 कापून घेतलेले आहेत आणि तेल गरम झालेलं आहे. आता मी एक एक तेलामध्ये सोडते. जास्त तेल नाही घेतलेले आहे. हे बघा एवढंच तेल घेतलेलं आहे मी. हे बघा असे थोडं थोडं घेऊन ना आपण हे तळायचे ना. तर जास्त घेतले ना मग ते एकात एक गुंतून परत सुटतील ना, म्हणून मी थोडे थोडे घेऊन मी हे तळून घेते आणि चांगले कुरकुरीत करायची आळूवडी, मग छान लागते. तुम्हाला गोड पाहिजे तर गोडसुद्धा करू शकता तुम्ही याच्यामध्ये गुळ घालून. हे बघा झालेले आहेत. आता एक एक काढून घेते मी. हे किती मस्त झालेले आहेत बघा. अशा पद्धतीने तळून घ्यायचे, जास्त तेलामध्ये नाही तळायच्या. हे बघा किती मस्त झालेले आहेत. आता अशा पद्धतीने सगळे मी तळून घेते. हे बघा आळूवड्या तयार झालेले आहेत आणि बघा किती मस्त वरती ना सफेद तीळ कसे दिसतात बघा छान. म्हणून सफेद तीळ टाकल्यामुळे ना मस्त कुरकुरीत पण होतात आणि छान लागतात. आता याच्यावर मी थोडंसं खोबरं टाकते. हे बघा थोडंसं मी खोबरं टाकते आणि भाजलेले तीळ आहेत हे टाकते, सफेद तीळ. ही बघा आळूची वडी तयार झालेली आहे. आवडले जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा, एक नंबर होते. चला मग बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.